टकाटक होस्तवर तू अजिबात बाहेर पडायचं नाहीस. तुला शपथ आहे माझी. थँक्यू थँक्यू, खरंच थँक्यू. सध्या मंजुला तात्यांचा फोन आलेला धमकीचा. मम्मी मी तुझी शपथ मानणार नाही. हे बघ, मला माफ कर, पण आता मी माझा निर्णय बदलू शकत नाही. कारण प्रश्न ना वाघमाऱ्यांच्या जीवाचा आहे. त्यामुळे मी शांत बसूच शकत नाही. सत्य आई, आमरे बाळा, आता असं खचून नाही चालणार तुला. 2 जीवांची आईस तू बाळा. एक बाई जेव्हा आई होते ना, तेव्हा तिचं सगळं जगच बदलून जातं ग. तिच्या जगण्याला नवी दिशा मिळते. अगदी त्या बाईचं जगणं निखऱ्यातलं असलं तरी बी एकदा का बाळ जन्माला आलं ना, की ते बाळच तिचं जगण्याचं कारण बनतं आणि तिचं जग होऊन जातं. त्या बाळाच्या घरात येण्याने घराचा चेहरा मोहराच बदलून जातो बघ. आता जर तुला वाटत असलं ना का उद्या सगळं कसं होईल, कसं जमल, तरी बी एकदा बाळ तुझ्या खुशीत आलं की मग तुला बी वाटल का रेच्या आपली सगळी दुःख कुठं गायब झाली. आणि तुझ्या बाळाच्या भविष्याचं म्हणशील तर मी सांगते, तुझ्या बाळाचं भविष्य उज्ज्वलच असणार आहे बघ तू. काय ग, काय झालं? आमरीची तब्येत बरी नाहीये का? काय झालंय? काही घडलंय का घरात? अगं कुठं काय, असंच बसलो होतो दोघी जणी. आमरीचं डोकं दुखत होतं ना, म्हणून डोकं दाबून देत होते तिचं. ताप नाही ना आला? नाही नाही, ताप नाही, डोकं दुखतंय फक्त. ती दे. ए बाळा, काय झालं? काय झालंय? कुणी काय बोललंय का तुला? काय झालंय नक्की? आई तू तरी सांग. अगं बाळाची मावशी समोर आली म्हणून बाळाच्या आईला रडायला आलं. अगं काय बाळाची मावशी, बाळाची आई? काय आमरे? आमरे खरंच? वय अगं मंजू, तू मावशी आणि आमरी आई होणार आहे. आमरे आमरे आमरे, अगं इतकी आनंदाची बातमी आहे ही, आणि असं रडत काय सांगतेस? अगं बाई, आई, अगं आपल्या माग माग फिरणारी, हट्ट धरणारी, अगदी खेळण्यांपासून कपड्यांपर्यंत माझ्या बरोबर भांडणारी आमरी आई होणार आहे. आमरी मोठी झालीस ग. आमरे, उद्याच लोकर आणून ठेवते. हा, बाळासाठी स्वेटर विणायला घेऊ आपण. आणि एकच डॉक्टर फिक्स करायचा आता. साताऱ्यातल्या टॉपच्या डॉक्टरशी मी बोलून घेते. आणि आता हरबट सरबट खाणं बंद, हेल्दी खायला द्यायचं हिला. भरपूर काजू बदाम मनुके दूध सगळं अगदी वेळेवर घ्यायचं. आणि आमरे, काही खाऊ वाटलं ना मला सांगायचं. दुसऱ्या मिनिटाला ती गोष्ट तुझ्यासमोर हजर असेल. अगं हो हो हो, अगं किती ती तुझी उत्सुकता. आई पहिल्यांदा आपल्या घरात लहान पाहुणा येणार आहे, उत्साह तर येणारच ना. तुला पण झालंच की. होय ग, आता आपण दोघी जणी मिळून आमरीचे सगळे डोळे पुरवायचे. बस. मंजू, बातमी वाचली पेपर मधली, लई छान वाटलं ग. आमरीने तिच्या आयुष्यात एक पाऊल पुढे टाकलंय. आता तुम्ही तुझं मागं घेतलेलं पाऊल पुढे टाक आणि सत्यजित रावांबरोबर नव्याने सुखानं संसार सुरू कर. आपल्या घरात आमरीचं बाळ येणार आहे. आता सगळं कसं छान होणार आहे बघ. आपल्या सुखाला कुणाची नजर लागायला नको ना, म्हणून घरामध्ये पूजा ठेवली उद्या आपण.
अगं गुरुजींशी सगळं बोलले बघ मी त्या बाबतीत. सगळं काही निर्विघ्नपणे पार पडलं पाहिजे. सगळ्यांची आयुष्य सुरळीत मार्गी लागली पाहिजेत. ही एवढी एकच इच्छा आहे माझी. तू म्हणतेस तसंच व्हावं. माझं काही होऊ दे, पण माझ्या पायी सत्याचा जीव धोक्यात नको यायला. कसं सांगू आईला आणि आमरीला मी कुठल्या परिस्थितीत आहे. एका बाजूला माझं कर्तव्य आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रेम. या दोन्हीचा समतोल साधणं सोपं नाहीये. काय करू देवा, काहीच कळना झालं. तूच काय तो मार्ग दाखव आता. मंजू, तुझी मनस्थिती मला कळत नाही असं नाहीये ग. तुझ्या मनात काय काहूर चाललंय सगळं कळतंय मला. सगळं कळतंय. रडू नको हं? आणि स्वतःला दोष तर अजिबातच देऊ नको. तुझ्या जागी तू बरोबरच होतीस बघ. पोलीस म्हणून तुझं कर्तव्य बजावलंयस तू, पण पोलीस म्हणून जशी कर्तव्य दक्ष वागतेस ना, तशीच स्वतःबद्दल सुद्धा कर्तव्य दक्ष असायला पाहिजेस असं वाटतंय मला. आमरीचा संसार मार्गी लागलाय. माझं काय, मी आज आहे आणि उद्या नाही. काय ग आई, हे असं काय बोलतेस ग तू? तू आम्हाला सोडून कुठे नाही जाणार. अगं हे बघा, तुमच्या दोघींचं सगळं चांगलं व्हावं हीच इच्छा आहे माझी. एकदा का तुमच्या दोघींचं सगळं मार्गी लागलं की कसलीच चिंता राहणार नाही मला. माझा का नाही देवावर पूर्ण विश्वास आहे. देवाला मी एक साकडं घातलं होतं आमरीची कुस उजवू दे म्हणून, आणि त्याने माझं म्हणणं ऐकलं. मंजू, तुझ्यासाठी सुद्धा मी देवाकडे साकडं घातलंय. तुझा संसार सुरळीतपणे मार्गी लागावा यासाठी. अगं त्यासाठीच आपण एक पूजा ठेवली ना घरी. गुरुजींशी सगळं बोलले मी. आपण नेमक्याच मंडळींना घरी प्रसादासाठी आमंत्रण देऊ. हं? तुझी इच्छा आहे ना, करू आपण पूजा. उद्याच पूजा आहे तर आपली धावपळ होईल. काय काय करायचं ते सांग सगळं मला. आणि आमरे, अजिबात दगदग करून घ्यायची नाही. मी करेन सगळं. मंजू, माझी आणखीन एक इच्छा आहे. बोल, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेन. तू रागवणार नाहीस ना? अगं मी का रागू तुझ्यावर? बोल ना, काय इच्छा आहे तुझी. मी काय म्हणते, आपण सत्यजितरावांच्या घरी पूजेचं आमंत्रण देऊया ना. हे बघ, ते येतील ना येतील तो त्यांचा प्रश्न आहे. मला हे बी माहितीये की मम्मी साहेब रागवतील, अपमान करतील, पण मला सत्यजितरावांसाठी त्यांना आमंत्रण द्यायचंय. देऊयात का आमंत्रण? ठीक आहे, तुला वाटतंय ते करू. वाघमारे ठीक असतील ना? माणसांना पहारा द्यायला सांगितलंय खरा, पण काळजी वाटते लय. फोन करून बघू का? नाही, नको. मी फोन केला तर त्या काहीतरी वेगळाच अर्थ काढतील. मी मुद्दाम कारण काढून फोन करतोय असं वाटेल त्यांना. परत गैरसमज करून वाद करत बसतील. राहू दे, बलमाला फोन करून बघतो. त्याला अपडेट्स मिळाले असतील तर तू सांगेल मला काय.
तू कधी आलास? तेव्हाच जेव्हा तू वाघमारी वहिनींना फोन करायसाठी फोन हातात घेतलास, थांबलास, मग विचार केलास, मग तुझ्या मनात कलबती निर्माण झाली की करू का नको, करू का नको, करू का नको, मग तू मला डायल केलास. या दरम्यान कुठंतरी आलो असणार मी. पण ठीक आहे, मला तुला हे विचारायचं होतं की वाघमारे सुखरूप आहेत का, तिकडे काय टेन्शन नाही ना, काही सुद्धा नाही, सगळं ओके. आणि तुला पटत असेल थांब. आम्हा अमित जरा इकडे ये रे. सत्या, दोघं पण वाघमारे वहिनींच्या घराबाहेर रात्रभर पहारा देतात. आम्या, तिकडे काय हाल हवाल? सगळं ठीक आहे ना तिकडे? सदादा एकदम ओके, तू काळजी करू नकोस. अरे रात्रभर जागा राहून वहिनीच्या घराच्या बाहेर पहारा दिलाय आम्ही. पण मला सांगा, कोणी संशयास्पद दिसलं नाही ना? म्हणजे फेरीवाले, सेल्समन, हे बघा, कुणाला बी आज सोडायच्या आधी नीट चौकशी करून त्याला आज सोडा. आणि तुम्हाला जरा जरी कुणावर संशय आला तर सगळ्यात आधी मला कळवा, आणि ते पण लगेच कळवा. आलं लक्षात? तुम्ही काही टेन्शन घेऊच नका. बलमा, तो तात्या फरार होऊन कुठं लपून बसलाय काय कळलं तुला? नाही ना, त्याचं काय मागोस गावणं झालंय. पोलीस त्याच्या मार्गावर आहेत आणि आपले काय सूत्रधार आहेत, त्यांना मला सांगितलं मी लवकर लवकर माहिती काढा म्हणून. ते माहिती आहे मला, पण आपल्या पोरांना सांगा की त्या पंकजच्या घरावर लक्ष ठेवा. तात्या कुणाला जरी भेटला नाही ना तरी त्या पंकजला 100% भेटणार. हा, मला पण तसं वाटतंय ते. आणि तुम्ही हे बघा, फक्त रात्रीच वाघमाऱ्यांवर नजर ठेवू नका, 24 तास त्यांच्यावर नजर ठेवा. त्यांना जरा पण संशय नाही आला पाहिजे की कोणीतरी त्यांच्यावर नजर ठेवू नये. आणि बाकीच्या पोरांना तात्याचा शोध घ्यायला सांगा. जावा, लागा कामाला. बलमा, आपण पण निघूया लगेच. आपण ना साताऱ्यातला कोपरा आणि कोपरा चेक करू. तो तात्या जर आपल्या तावडीत सापडला ना तर आपलं निम्म टेन्शन कमी होईल. चल गाडी काढ लगेच. आई, तुम्ही? आई, नमस्कार. आहो राहू दे, असू दे बलमा. आई, तुम्ही अचानक कसं काय आला? म्हणजे काय प्रॉब्लेम आहे का? सगळं ठीक आहे ना? अहो सगळं ठीक आहे, काही अडचण नाही, सगळं ठीक आहे. बरं, या ना आत. या या या, मी पाणी घेऊन ये लवकर. बस आई. आई, सगळं खरोखर बरं आहे ना? म्हणजे काही टेन्शन नाही ना? अहो खरंच सगळं बरं आहे, काहीच टेन्शन नाही बघा. आणि मंजू पण ठीक आहे बरं का. अहो तीच येणार होती, पण तिला काम आलं म्हणून मी चाले. अच्छा, वाघमारे येणार होत्या का? म्हणजे काही काम होतं का त्यांचं? ते आमरी. आमरीचं काय? बरी आहे ना ती? अहो बरी आहे ती, पण तिची जास्त काळजी घ्यावी लागणार आहे आता. आई, काय कळलं नाही मला. म्हणजे नक्की कशाबद्दल बोलताय तुम्ही? घडलंय ना. हो, आपली आमरी आता आई होणार आहे. वा, अहो ही तर आनंदाची बातमी आहे. म्हणजे सत्या, मंजू वहिनी आता मावशी होणार आणि तू काका होणार. वा, म्हणजे आनंदाची बातमी आहे ना, आनंदाची आहे असे म्हणायचं. आई, खरंच लई आनंदाची बातमी दिली बघा तुम्ही. अभिनंदन. अहो यासाठी तोंड गोड केलंच पाहिजे. बल, मी एक काम कर, कुणाला तर पेढे आणायला पाठव. ते बी साताराचे एकदम प्युअर कंदी पेढे आणायला सांग. जा लवकर. लगेच. ए बशा, एक काम कर, 2-3 किलो कंदी पेढे घेऊन ये लवकर. जा लवकर. लई म्हणजे लई भारी वाटलं बघा. लईच आनंदाची बातमी दिली तुम्ही. तू पप्पा, आई ना एकदम आनंदाची बातमी द्यायला आल्यात आपल्याला. कसली? अहो, आपली अमरी आई होणार आहे. अरे काय सांगतोयस? अभिनंदन तुमचंही आणि अमृताचंही. बघा आम्ही काय करू. आणि ही सांगायला तू आमच्या दारात आलीस होय? तुला घेतलं कोणी घरात ग? आणि ही बातमी द्यायला तुझा आमचा काय संबंध? मम्मी, आपल्या दारात आलेल्या माणसाशी असं कसं वागू शकतेस तू? हे बघ, तू त्यांच्याशी संबंध तोडले असशील, पण सत्या, ह्यांच्याशी मम्मी बस, मला चर्चा नको आहे या विषयावर. सत्यजितराव, तुम्ही शांत व्हा, उगाच वाद नका घालू. मी तर चांगल्या मनाने अवतान द्यायला आले, घरी पूजा ठेवले. या सगळ्यांनी हे नेबऱ्याची दणकट मम्मी. काय म्हणायचं का तुझ्या निर्लज्जपणाला? नात ना गोत, तिथं आमंत्रण कोण देत? मम्मी बस. हे बघ, त्या सासूबाई आहेत माझ्या, आणि त्यांना ना मी तुझ्या जागी मानतो. जसा तुझा कोणी अपमान केला तर मी सहन करणार नाही, तसा त्यांचा बी अपमान केलेला अजिबात सहन करणार नाही.
मग समोर कुणी का असे ना. देवा, परमेश्वरा बघितलं का, या कुठल्या परक्या माणसाच्या पायात माझं स्वतःचं लेकरू माझा अपमान करायला लागलाय. ए सत्या, मी काय खुली ह्याच्यावर राग राग करायला. मम्मी हे बघ अगं, सत्यजितराव, तुम्ही शांत व्हा. उगाच स्वाद नका घालू. माझ्यामुळे तुमच्या घरातलं वातावरण घडू नको व्हायला. अहो आई असं काय सुद्धा नाही आहे. तुम्ही मम्मीच्या वागण्याचं वाईट वाटून घेऊ नका. मम्मी साहेब, हे बघा मला कळतंय मी इथं आलेली तुम्हाला आवडलेलं नाहीये, पण मी चांगल्या मनाने इकडे अवतान द्यायला आले. माझी लेक काही होणार आहे. तिला आणि तिच्या बाळाला तुमचे आशीर्वाद मिळावेत एवढीच माझी अपेक्षा आहे. अहो मी चांगल्या इथून इकडे अवतान द्यायला आले हो. तुम्ही याल अशी आशा करते. नक्की या सगळे. आई तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमच्यासाठी ही बातमी जेवढी आनंदाची आहे ना तेवढीच आमच्यासाठी बी आहे. त्यामुळे आम्ही नक्की येऊ आणि सगळेच येऊ. बलमा तू आईना सोडून ये. चला सावकाश जावाय. बाळा, तुला एक खरं सांगू का, मी ना खूप घाबरलीये रे. नाही म्हणजे तू जन्माला येतोयस यात तुझा दोष नाहीये. मीच आई होण्याच्या लायक आहे की नाही तेच समजत नाही. पण हो, मी आता किती जरी खचले असले, कमकुवत असले, तरी तू जेव्हा कधी जन्माला येशील तेव्हा माझी ताकद बनशील. आणि तू तुझ्या बाबांना पण सुधरवशील, खात्री आहे मला. अरे वा, आज लईच टौका दिसतीस. कोणासाठी सुरू आहे एवढं नटणं मुरडणं? अहो असं काय करते, आधी सुद्धा मी तुमच्यासाठीच नटत होते आणि आता सुद्धा. माझ्या पोटात आपलं बाळ वाढतंय. आता तरी सुधरा स्वतःला. एवढं काय कौतुक हे बाळाचं? हा मेलोड्रामा करणं बंद करा आणि मला पैसे दे. चल पैसे दे. अहो असं काय करताय? हे बघा, यापुढे मी तुम्हाला पैसे नाही देऊ शकत. मला आपल्या बाळाच्या भविष्यासाठी सेव्हिंग केले पाहिजे. आणि तुम्ही सुद्धा हे पिणे वगैरे थांबवा आता. ए, तुझ्या बाळाच्या भवितव्यासाठी माझ्यावरती निर्बंध घालू नकोस. दारू प्यायची का नाही तो माझा निर्णय, ते माझं मी ठरवीन. तू उगाच उपदेशांचा डोस पाजू नकोस हा मला. पैसे दे. चल. हो असं काय करताय? आजचा दिवस चांगला आहे. आईनं आपल्या बाळासाठी घरामध्ये पूजा ठेवली. आज तरी पिऊ नका. ए, कसली पूजा? तुला पोरग होत आहे म्हणून ना? मला? अहो असं काय बोलताय? हे बाळ माझ्या एकटीच नाहीये ना, आपल्या दोघांचं बाळ आहे. आई, या बाळाला एक तर तू माझ्या मनाविरुद्ध जन्माला घालतेस आणि या बाळाचं एवढं कौतुक कशासाठी करते? हो असं काय करताय? बाळ व्हावं म्हणून लोक नवस करतात. अहो, लाखो रुपये खर्च करतात आणि देवाने हे सुख तुमच्या पदरात दिले तर तुम्ही त्याला असं जिड करू नका, पाप लागल. आई, मला लेक्चर देते? लायकी आहे का तुझी? हात दुखतोय सोडा. आता हात फक्त दुखणे इतपत पेरगाळला. परत जर मला लेक्चर दिलं ना तर तुझा हात घेऊ खांद्यातनं उखडून काढीन काय. आणि एकतर मला ना मी संशय तुझ्यावरती. होणारं बाळ हे माझं आहे का आणखी कोणाचं आहे? लिमराज, हे सांगे. मम्मी किती अहंकारी बाई झाल्यास हो तू. स्वतःच्या अहंकारासाठी तू असं वागशील लोकांशी. आई किती चांगल्या मनाने आल्या होत्या इथं. नाही तुझा वाघमाऱ्यांवर राग आहे हे मी समजू शकतो, पण तो किती, त्याला काय अंत आहे का नाही? आणि त्यांच्या रागापायी तू त्यांच्याशी असं वागलीस. त्यांच्या आईशी लय चुकीचं वागलेस तू मम्मी. चूक माझी नाही, त्याने एवढ्याच्या आईचीच आहे. काय त्यांची काय चूक आहे यात? खान तशी माती म्हणतात ना, तसंच आहे. तिने एवढी जी काही वागली की नाही ती तिच्या आईमुळेच वागली. तिच्या आई नसले संस्कार केले नाहीत ना. आधीच बापाला पारखी पोर अशीच वागणार ती. घरबंद नाही काही नाही. कुठं सुरवेच्या नशिबात पडली काय माहिती. सुरवेचं नशीब फुटकं म्हणून ही आतल्या गाठीची पोरगी तुझ्या गळ्यात पडली. माया बस.
बस झालं. आधी स्वतःच्या संस्कार तपासून बघ. तुला चांगलं माहितीये, पण तुला हे कधीच मान्य करायचं नाहीये. अगं तुझ्यापेक्षा कैक पटीने चांगले संस्कार त्यांनी आपल्या मुलींवर केलेत. सत्यासाठी मंजूपेक्षा उजवी मुलगी तुला शोधून तरी सापडली असती का? हा तर काय, मम्मीनं बघितलेली पोरगी भर मनपातनं पळून गेली. तेच की मीच कशी बशी टिकली सपने जरा गप्प बस. माया, अगं त्या दिवशी जर लग्नात मंजू उभी राहिली नसती ना, तर सगळ्या गावासमोर आपल्या अख्ख्या खानदानाची नाचक्की झाली असती. कुठं तोंड दाखवायलाही जागा राहिली नसती आपल्याला. सगळं कसं सोयीनुसार विसरतेस ग तू. हो पेंटर, भूतकाळात जरा बाहेर पडा. 3 वर्षापूर्वी तुमची ही लाडकी नाही भेट सुनाई की नाही, हिने सत्यावर आरोप केला होता खुनाचा. त्याच्यावर विश्वास न ठेवता समदे संबंध तोडून गेली होती ती. मग आता ह्या बायलिकी कशाला सलगी करायला आलेत? हे बघा, मी तुम्हाला शेवटचं सांगते. ती पोरगी, तिची आई, बहीण, मावशी, आत्या कुणाची सुद्धा सावली न काय माझ्या घरावर. इशय कुलच म्हणजे कुलच. मम्मी, मग तू बी ना नीट ऐकून घे. माझं आणि वाघमारेंचं नातं कधीही न संपणार आहे. मी आणि वाघमारे नवरा बायको होतो, आहोत आणि कायम राहील. आणि ऐका, त्या सगळं विसरून आपल्या घरापर्यंत आल्या, आपल्याला आमंत्रण देऊन गेल्या. ते बी त्यांचा इथं आल्यावर त्यांचा अपमान होईल हे त्यांना माहित असून त्यांनी सन्मानानं बोलवलंय. आपण मानानं जायचं. आणि जो कोणी संध्याकाळी माझ्यासोबत पूजेला येणार नाही, त्याच्याशी मी आयुष्यभराचं नातं तोडू शकतो. मग आता तुम्हीच ठरवायचंय, पूजेला यायचंय का नाही ते. हॅलो, हे बघा, एकही घर सोडू नका. घरं बंद असतील तरी सुद्धा तपासा. तात्यानं खूप शातीर आहे, त्याला बरोबर माहितीये पोलीस त्याला कुठे कुठे शोधू शकतात. त्यामुळे अख्खी चाळ पिंजून काढा. भारती मॅडम, तात्यासाहेबांचा काही शोध लागला? मॅडम, आपली सगळी टीम कामाला लागली आहे. अजून तात्याचं काहीच ठाव ठिकाणा सापडलेला नाहीये. मॅडम, मी तर चाळीतली सगळी जुनी बंद घरं, परत तात्यांचे जुने कार्यकर्ते ह्यांच्या पाळतीवरती आपले सहकारी पाठवलेत. गुड. तात्यासाहेबांना पकडायचं मिशन आपल्याला लवकरात लवकर यशस्वी करायचंय. हो मॅडम, बरोबर आहे. पण आपल्याला या मिशन मध्ये सत्याची गरज लागू शकते. तात्याच्या कॉन्टॅक्ट मधली सगळी निकटीची माणसं आहेत ना, ती सत्याला माहिती असू शकतात. त्यामुळे आपल्याला या मिशन मध्ये त्याचा फायदाच होईल. त्यामुळे मॅडम प्लीज तुम्ही. मी बोलते सत्याशी. मंजू, तुला आता खूप काळजी घ्यावी लागेल. मी तर म्हणते, जोपर्यंत तात्यांना अटक होत नाही ना, तोपर्यंत तू सोबत हवालदारांना घेऊन फिर. हो मॅडम, मी तर सज्जच आहे तुमच्या रक्षणासाठी. तुम्ही फक्त मला एक परवानगी द्या आणि सोबत एक रायफल द्या. मीच उभा राहीन तुमच्या घराच्या बाहेर. काही गरज नाही आहे त्याची. मंजू, अगं तो तात्या कुठूनही कधीही घातपात करू शकतो. भारती मावशी, अहो एवढं काय घाबरायचंय त्या तात्यासाहेबाला? तो जेवढा दुसऱ्यांना घाबरवतो ना, तेवढाच जास्त भ्याड आहे स्वतः. आणि तो माझं काही नाही करू शकत, कारण त्याला चांगलंच माहित आहे, माझ्यावर हल्ला करणं म्हणजे डिपार्टमेंटवर हल्ला करणं. आणि जरी माझ्यावर हल्ला करून तो पळून गेलाच, तर डिपार्टमेंट त्याला नाही सोडणार. अगदी पाताळात जरी लपून बसला ना, तरी शोधून काढेल. आणि आपल्या डिपार्टमेंटचं ब्रीदवाक्य काय आहे? सदरक्षणाय खलनिग्रहणाय. बरोबर. सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा नाश.